घाटकोपरमध्ये ठिकठिकाणी रामाचे फोटो लावण्यात आले, तर ठिकठिकाणी रामाचे फोटो कटआउट लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। 400 पेक्षा जास्त रामाचे कटआउट लावले असल्याचा शिवसेना ठाकरे पक्षाने आरोप केलाय। शिवसेना ठाकरे घाटकोपरमध्ये ठिकठिकाणी रामाचे बॅनर लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। 400 पेक्षा जास्त बॅनर लावल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आरोप केलेला आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने हा आरोप केलाय। निवडणूक आयोगाकडे याबाबतची तक्रारही दाखल करण्यात आली। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील राऊत आपल्यासोबत जोडल्या गेलेत। सुनीलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत। घाटकोपरमध्ये ठिकठिकाणी रामाचे फोटोचे कटआउट लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय, काय प्रतिक्रिया द्याल? बघा, त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे। विजय आमचा 100% होताना त्यांना त्याची जाणीव झालेली आहे आणि मग कुठेतरी हे धार्मिक धर्माच्या नावावर धार्मिक भावनांशी खेळून मग ते श्रीरामाचे बॅनर लावतील, फोटो लावतील। मलाही कळलं की 400 बॅनर त्यांनी छापलेले आहेत, 400 बॅनर लावतायत। आम्ही निवडणूक आयोगाकडे कंप्लेंट केलेली आहे, परंतु आपल्या अख्ख्या देशाला माहिती आहे की निवडणूक आयोग असेल, न्यायालय असतील किंवा अन्य, हे सगळे प्रशासनाच्या दबावाखाली असल्यामुळे आम्हाला न्याय मिळणार नाही। ऑलरेडी आम्ही कंप्लेंट निवडणूक आयोगाकडे या श्रीरामाचे बॅनर्स आणि पोस्टरची केलेली आहे, परंतु याचा साधं गणित आहे की ईशान्य मुंबईमधून संजय दिना पाटील यांचा विजय 100% होतोय आणि म्हणून हे सगळे गेम त्यांचे चालू आहेत। विशेष म्हणजे तुम्हाला आणखीन मी एक सांगतो की यांचे भाजपवालेच काही लोक फोन करतायत की मी संजय पाटील बोलतोय, 4 नंबरला माझी निशाणी आहे, तुम्ही 4 नंबरचं बटन दाबा। हे सगळे रडीचे डाव भारतीय जनता पार्टी हारण्याच्या भीतीने खेळत आहे, परंतु ईशान्य मुंबईच्या लोकांनी ठरवलेलं आहे की संजय दिना पाटील लोकसभेमध्ये जाणार जाणार जाणार। त्यांनी किती काय त्रास दिला, त्यांनी किती प्रयत्न केले, तरी संजय दिना पाटील लोकसभेत जाणार। नक्कीच सुनीलजी, धन्यवाद आपण लोकशाही मराठीला दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।